इराण इस्रायलच्या युद्धाचा परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होऊ लागलाय। शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागला असून अनेक पेट्रोल पंप कोरडे पडल्याचं चित्र समोर आलं आहे। इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ लागला आहे। शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल पूर्णपणे संपल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी पेट्रोलचा साठा अत्यंत मर्यादित असल्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। पेट्रोल पंप चालकांच्या माहितीनुसार तेल कंपन्यांकडून पुरवठा कमी करण्यात आला असून सध्या मर्यादित प्रमाणातच पेट्रोल आणि डिझेल पाठविण्यात येत आहे। त्यामुळे अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक लावण्याची वेळ आली आहे। याआधीच गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका नागरिकांना बसला होता आणि आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तज्ञांच्या मते जर युद्ध परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। और प्रॉब्लम ये है कि कंपनी ने हमारी क्रेडिट फैसिलिटीज़ पूरे बंद कर दी हैं और पैसे डालने के बाद में, स्टॉक देखने के बाद में, अप्रूव होने के बाद में ही माल मिल रहा है हमारे। तर एकीकडे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवर जाणविणारा इंधन तुटवडा याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे। याच परिस्थितीवर प्रशासन काय पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।